नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला म्हटलं आज मस्त कारल्याची रेसिपी शेअर करते. पांढरे कारले येतं तर हे मला बाजारामध्ये मिळाले आणि खूप दिवसात आत्ता मिळालेले आहेत, कारण बऱ्याच दिवसापासून मी बाजारामध्ये शोधत होते की पांढरे कारले मिळाले तर मी घेऊन जाईल. तर मस्त असे कारले मला मिळाले. त्याच्यानंतर घरी आले आणि दुसऱ्या दिवशी मी हे रेसिपी बनवायला सुरुवात केली. तर छानपैकी आता म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते मी पांढरे कारले कसे खारे बनवायचे. तर मस्त असे बनवते. तर इथं मी काय केलं, कारलं आधी कापून घेतलं, त्याच्यानंतर हळद मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये भरून, नंतर तेलामध्ये फ्राय करून घेतलं. पण कारल्याची भाजी बघितली की सगळ्या घरातल्यांना असं वाटतं आज आम्ही काय जेवणच करणार नाहीत, कारण कारल्याची भाजी म्हणले की कुणालाच आवडत नाही. पण म्हटलं चला मी बनवते तशा पद्धतीने एकदा बनवून पहा, मस्त असे सगळेच आवडीने खातील आणि आमच्यासुद्धा घरातल्यांनी सगळ्यांनी आवडीने खाल्ली. तर कारलं चांगलं फ्राय करून घेते. त्याच्यानंतर मग आता मी मसाला पण ह्याच्यामध्ये भरणार आहे. तर मसाला कुठला भरायचा, तर बरेच त्याच्यामध्ये पदार्थ टाकलेले आहेत त्या मसाल्यामध्ये, तो मसाला मी आता भरून घेणार आहे. पण तोपर्यंत मी इकडं कारलं शिजायला टाकलं, त्यात चिंचाचा कोळ करून टाकला आणि मस्त असा मसाला तयार करून घेतला. तुम्हाला जर कुठला मसाला टाकला याच्यामध्ये पाहायचा असेल तर मोठ्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. मस्त आता इथं तो मसाला भरून घेतला, कारलं चांगलं खारं करून घेतलं आणि मस्त फ्राय करून घेतलं. चला मग खारं कारलं कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. मस्त असं तुम्हीसुद्धा खारं कारलं बनवून पहा. परत भेटूया पुढच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये.